सोलापूर शहरातील नामांकित ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉयज हॉस्टेलमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना 18 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत। विद्याधर प्रकाश शिंदे वय 20 राहणार कळंब जिल्हा धाराशिव सध्या राहणार NK ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळे हिप्परगा सोलापूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। ते कॉलेजच्या हॉस्टेलमधील रूम क्रमांक 408 मध्ये राहत होते। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11:30 वाजता हॉस्टेलमधील विद्याधर बेशुद्ध अवस्थेत लटकलेले दिसला। घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। विद्याधरला खाली उतरवले आणि तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले। आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही। पोलीस अधिक तपास करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मयत विद्याधर यांचे नातेवाईक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले। मयत विद्याधर यांच्या मागे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an